अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. साधी कल्पना सुद्धा देऊ नये मला सिंधूनी सुद्धा. कल्पना देण्यासाठी इथे आधी यावं लागतं ना हॉस्पिटलमध्ये. किती दिवस आपण ही गोष्ट लपवून ठेवणार? आपल्याला कधी ना कधीतरी पोलिसांची मदत ही घ्यावीच लागणार. नाही, नको भाऊजी, आपण पोलिसांना दूरच ठेवूया. नकोच ते उगाच जीवाला घोर. मेघना फार मोठ्या संकटात सापडली आहे. तू, तुझी फॅमिली आणि त्यांचे प्रॉब्लेम्स या चक्रातच अडकून पडलायस तू. म्हणून इतक्या प्रयत्नांनी मिळालेली इतकी चांगली नोकरी गमावलीस तू. तुम्हाला आता आमच्या बरोबर पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. काय? या. नाही, ठीक आहे. मेघना नाव आहे ना तुमच्या मुलीचं? हो. साहिलला ती कधीपासून ओळखते? माहित नाही. तुमची मुलगी दहशतवाद्यांबरोबर फिरते, त्यांना मदत करते आणि तुम्हाला माहित नाही? तो साहिल दहशतवादी आहे हे त्या पोरीला माहित नसे. म्हणजे मित्राबद्दल काहीही माहिती नसताना ती मैत्री करते. हो, मला एवढं स्वातंत्र्य आहे तुमच्या घरात की मुलगी रात्री अपरात्री कोणाबरोबरही आणि कुठेही फिरू शकते? हे बघा, यापूर्वी माझी मुलगी अशी रात्री अपरात्री कुणाबरोबरही कधीही गेलेली नाहीये. कशावरून? कशावरून म्हणजे मी बाप आहे तिचा. मला माझ्या मुलीबद्दल खात्री आहे. खात्री? मग त्या रात्री ती साहिल बरोबर कशी? अहो, मी सांगितलं ना, मला खरंच काही माहित नाहीये. तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केलात ना तरी सत्य आम्ही शोधून काढू. हं? पण तुम्हीच ते केलं तर फार बरं होईल. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही वाईट कृत्य केलं नाही, वाईट मार्गाने कधी गेलो नाही. मेघना ही माझी मुलगी आहे. ती असलं काही करणार नाही. तिचा या दहशतवाद्यांशी, त्यांच्या दहशतवादाशी काहीही संबंध नाहीये. पण परिस्थिती हे सिद्ध करते. अहो, तो एक अपघात असू शकतो. मिस्टर अनंतराव सरदेशमुख, अशा गोष्टी पूर्वनियोजित असतात. तुम्ही विनाकारण संशय घेता. विनाकारण संशय घेता तुम्ही माझ्या मुलीवरती. साहिलशी तिची मैत्री कशी झाली हे तुम्हाला नक्कीच माहित असेल. हे जर मला माहित असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं का? तिचे आणखी कोण कोण साथीदार होते? खरंच मला यातलं काही माहित नाही. हे बघा,
तुम्ही जर खरी माहिती दिलीत तर त्यात तुमचंही भलं आहे. हा? बरं, मेघना कुठे आहे हे तुम्हाला नक्की माहित असेल. हो इन्स्पेक्टर साहेब, मेघना कुठे आहे हे जर आम्हाला माहित असतं तर मी स्वतः जाऊन तिला सोडवून नसती का आणली. कशावरून? काळजी वाटते हो मला तिची, तिच्या जीवाला धोका आहे. कदाचित ती कुठेतरी लपून बसली असेल किंवा तुम्हीच तिला लपवून ठेवण्याची शक्यता असू शकते. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही जसं समजताय ना तसं खरंच काही नाहीये. मला काळजी वाटते तिची, तिला वाचवा. कशावरून तुम्ही म्हणता तिचा जीव धोक्यात आहे? हो माझी मुलगी बेपत्ता आहे. मग असे विचार मनामध्ये येऊ शकतात ना, बाप आहे हो मी. म्हणजे तुम्ही खरी माहिती सांगणार नाही? हे बघा, मला जे काही खरं खरं माहितीये ते मी तुम्हाला सगळं सांगितलंय हो. ठीक आहे, या तुम्ही. पुन्हा गरज वाटली तर बोलव. आणि हो, आमच्या परवानगीशिवाय तुम्ही शहराबाहेर कुठेही जाऊ शकत नाही. येतो. काय? दादा आला होता? हो, आल्या आल्या पोलीस घेऊन गेले त्यांना कुठे? पोलीस स्टेशन मध्ये मेघनाबद्दल चौकशी करायला. तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय ते. भाऊजी, मेघनाचा फोन आला होता. काय काय म्हणाली ती? ती मला म्हणाली की मी सुरक्षित आहे, माझी काळजी करू नकोस. नाही पण तिने सांगितलं नाही ते कुठे. नाही, तिला ना बहुतेक बोलू दिलं नसा. कशावरून? ती अशी एकदम बोलताना थांबली ना, म्हणून मला वाटलं. हे पण पुन्हा जर तिचा फोन आला तर तिला विचारा ती कुठे. मी आलोच. अशाच एका उज्ज्वल प्रभाती प्रणाम. बसा. धन्यवाद. मला अनंतरावांना भेटायचं आहे. तुम्ही मी त्यांचा धाकटा भाऊ चंद्रकांत. काय करता आपण? म्हणजे म्हणजे काम काय करता? सध्या काही नाही. म्हणजे बेकार? बेरोजगार. बेकार आणि बेरोजगार यात खूप तफावत आहे. माझा दादा कुठे आहे? ते गेले केव्हाच. कुठे? कुठे म्हणजे घरी गेले असतील. बरं, साहिलबद्दल तुम्हाला काही माहिती? म्हणजे साहिल आणि मेघना यांची भेट कशी आणि कुठे झाली वगैरे काय? नाही, काही कल्पना नाही. खरी माहिती लपवून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेणार आहात. जे माहीत आहे तेच मी तुम्हाला सांगतोय. आम्हाला खरंच काही कल्पना नाही. आणि तरीही मेघना त्याच्याबरोबर फिरत होती. ही घटना आमच्यासाठी सुद्धा धक्कादायकच आहे. आणि आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा? ठेवावाच लागेल, कारण हे पूर्ण सत्य आहे. आणि मला याची पूर्ण कल्पना आहे की आमचं कुटुंब दहशतवाद्यांना मदत करून देशद्रोहाचं महापातक करणार नाही. हो, म्हणजे देशभक्तांचं कुटुंब तुमचं. अर्थात. गुड. येतो मी. पुन्हा भेटूच आपण. आणि मेघनाबद्दल काही माहिती मिळाली तर कळवा. जरूर. जय हिंद.
हे कुठे आहेत? दादा आला ना घरी? नाही नाही म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये नव्हते ते. नाही आणि पोलीस निरीक्षकाने सांगितलं की त्याची चौकशी झाली आणि तो निघाला. अरे बापरे, हो गेले कुठे? भाऊजी त्यांची तब्येत आधीच ठीक नाहीये हो, त्यांना काही होणार नाही ना? नाही नाही तुम्ही काळजी करू नका आणि असं भयाला स्थान देऊ नका मला. अय्यो. दादा गेला कुठे? तुम्ही हो मी यावेळी या ना. बसा. तब्येत बरी नाहीये का? मी पोलीस स्टेशन मधनं आलोय. पोलीस स्टेशन? काय झालं? पोलीस स्टेशन मध्ये मेघनाबद्दल चौकशी करण्यासाठी मला पोलीस घेऊन गेले होते. मला काय करावं तेच कळत नाही. तुम्ही काय करणार आहात या सगळ्यात? तुमचा काही दोष आहे का? हे सगळं करताना मेघनाने तुमचा विचार केला होता का? तुमच्या इब्रतीचा विचार केला होता? मला ना काही सुचतच नाहीये. अशीच परिस्थिती माझ्यावर देखील आली होती आणि तीही तुमच्याचमुळे. आणि आता तुम्ही काय करणार? हे सगळं करताना तिने तुमचा विचार केला होता का? आणि आता तुमच्याकडनं कसली अपेक्षा करते? आणि सिंधूची परिस्थिती फार काय परिस्थिती आहे सिंधूची? आ? त्यावेळी माझा विचार केला होता? काही नाही, तुम्ही फक्त त्यांची काळजी करायची आणि त्यांना तुमची काहीही काळजी नाहीये. तिला माहिती होती ना तुमची परिस्थिती आहे. का नाही भेटायला आली तुम्हाला एकदा तरी ती? का वाऱ्यावर सोडून दिलं? मला जसं सोडलं होतं ना वाऱ्यावर, तसंच. माझी विचार करण्याची ताकदच संपून गेली. त्यावेळी माझ्यातही ताकद राहिलीच नव्हती. एका मागोमाग एक संकट येतात, फार खचून गेलोय ग मी. अरे तुझा नकार ऐकून मीही अशीच खचले होते. सावरताच येत नाहीये, पण सावरताच येत नाहीये. मलाही खूप काळ लागला होता सावरायला. खूप खूप तुटल्यासारखं वाटतंय. मलाही असंच वाटलं होतं. सांग ना देव की मी काय करू, काय करू मी? काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. कुठचीही परिस्थिती आली ना तरी मी नाही एकटं सोडणार तुम्हाला. सिंधूने नाही तुमची काळजी घेतली तरी मला तुमची काळजी आहे. माझी मेघना कुठे असेल? ती जिथे असेल ना तिथे सुखरूप असेल. आणि तिचं खरंच प्रेम असेल ना तुमच्यावर, तर ती जशी गेली ना तशीच परत देखील येईल. नका काळजी करू, मी आहे ना तुमच्या बरोबर. अशाच एका उज्ज्वल प्रभाती
कौशिकवश श्री सीतारामचंद्र देवता अनुष्टोपचार सीताशक्त श्रीमद हनुमान कीलक रामरक्षा प्रत्यर्थे रामशस्त्र जपे विनियोग अथ ध्यान ध्याये त्याच्या हनुमान शरदं शंभुबद्ध पद्मासन पीता उमासौरसान स्मरति नेत्रं प्रसन्न वामहंकारुड सीता मुखकमलमलल मोचनं मीरदाप नानालङ्कारदित्तं नदितं कुशटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकक्षणं पूषा महापातकनाश धत्वां लक्ष्यं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुक्तं सा सेतुं धनुर्बाणं पाणिनियुक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतं अशोभं रामरक्षा पठेत् न सर्वं वहिनी रात्रभर देवासमोर बसून आहेत. काय निष्पन्न होणार आहे यांनी? पण त्या का त्रास करून घेत आहेत स्वतःला? त्यातून काही मार्ग निघणार आहे का? आता देव आहेच ना आपल्या पाठीशी कायम. शिवाय मेघनाची जर काळजी वाटते तर तिला शोधायला नको. हे असं देवाला साकडं घालून काही ती परत येणार आहे? सगळं काही व्यवस्थित होईल रे. फक्त यांनी धीर सोडायला नको. मेघना नक्की परत येईल बघ. आता आपला सगळ्यांचाच देवावर विश्वास आहे ना. मग मुखत्रतमुखं सौमित्रिवत्सलं जिह्वाविद्यानिधि पतुकण्ठं वरदवन्दितं स्कन्धवति वेणुपतु शोभनशकरं करो सीता पतिपातु धनुजं विद्यं पातु कवितं जम्बवदश्र सुगृहेशा कटिपतु सक्तिन्यान् इत्येतान् जपे नित्यमद्भक्ता श्रद्धान्. रात्रभर स्तोत्र पठण चालू आहे. तरी सुद्धा एवढी काळजी करताय. आता या जर अशा वागल्या तर अनंतरावांनी काय करायचं? शिवाय असं बघ की आपण कधी कोणाचं वाईट केलंय का? नाही ना. मग देव कशाला आपलं वाईट करेल? नाही का? कठीण काळ येतो रे आयुष्यात, त्याला सामोरं तर जायला हवं. अशाने वहिनी प्रकृतीची हेळसांड करून घेईल. आता संकट जशी येतात तशी जातात सुद्धा. त्यांनी फक्त स्वतःला जपायला हवं बघ. मला तर काहीच समजत नाही. तिकडे दादाची प्रकृती अशी अस्वस्थ, त्यात वहिनीचं हे वागणं. मी जाऊन उठवू का त्यांना? काही उपयोग नाही. फार हट्टी आहेत त्या. कोणाचं ऐकणार नाहीत. पण देवावर प्रचंड विश्वास आहे वहिनींचा. त्यांना असं वाटतं की एक ना एक दिवस देव प्रसन्न होईल. मरणाची ना भीती मलाही जगण्याशी ना वैर माझे वार केले होते जयानी सारेच होते यार माझे संकटाची कशास भीती भविष्य माझे माझ्याच हाती अशाच एका उज्ज्वल प्रभाती